आम्हाला सहकार्य करणारे जे आहेत ते माझे मित्र विशाल कल्याणकर. कारण ह्या माणसाला मी क्रिकेटच्या बाबतीत ज्यावेळी कधी पण आवाज दिलाय किंवा साथ दिल्या, की विशालदा आमच्या डोक्यात असं एक आहे की दर महिन्याला आपण एक रबरची असून दे किंवा टेनिस टुर्नामेंट असून दे, टेनिस टुर्नामेंट कमी बक्षिसाला एवढं मोठं आयोजन करायचं आणि प्लेयर येण्याची शक्यता कमी असल्यामुळं आम्ही रबरकडे प्राधान्यानं लक्ष दिलं आणि आम्ही साधारण एक 4 वर्ष झाले एमजे ट्रॉफीच्या माध्यमातनं स्पर्धा घेतोय. आणि आमची ज्यावेळी चर्चा झाल्यानंतर तिने जो प्रतिसाद दिला की चांगला फॉर्मॅट आहे तुमचा आणि दर महिन्याला एखादी जर तुम्ही टुर्नामेंट घ्यायचा चिला, तर म्हटलं माझ्याकडे एवढे मोठे काय स्पॉन्सर नाहीत. मी साधारण 1 किंवा 2 स्पर्धा दर वर्षातून घेतोय. पण स्पर्धा घ्यायसाठी एक साधारण 20-25 हजार रुपये खर्च करणारी आणि आमचा विजय कुंभारसारखा विके स्पोर्ट्स हा खूप म्हणजे क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणाऱ्यासारखा एक स्पॉन्सर म्हणा किंवा खेळाडू म्हणा आणि अशी लोक ही स्पर्धा घ्यायसाठी उत्स्फूर्त आहेत आणि आपण ही स्पर्धा घेऊया. आणि ह्या स्पर्धेतनं आम्हाला एकच साध्य करायचं होतं की आम्हाला नितीनने आता सांगितलं तसं की ज्यावेळी आम्ही मागच्या सीझनला पुण्याला खेळायला गेलो, बरोबर आहे नितीन, विशालदा, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आम्ही कोल्हापूर जिल्ह्याची संतोष कांजर बॉस आणि आमचे सर्व चांगले प्लेयर घेऊन आम्ही कोल्हापूरची टीम करून पुण्याला खेळायला गेलो होतो डॉन. आणि आमच्या अशा लक्षात आलं की त्यांचा क्लास एवढा मोठा का आहे आणि ती सातत्यानं यशस्वी का होत्यात, तर त्यांना एवढं प्रचंड क्रिकेट खेळायला मिळतंय. आज आमची एमजे ट्रॉफी झाल्यानंतर रबरची टुर्नामेंट आमच्या भागातच कुठं झाली नाही. मला वाटतं 2 महिन्यानंतर एकच टुर्नामेंट होत्या. आणि ह्या जर कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या टुर्नामेंट झाल्या आणि ओपनची जर पुण्याची मुंबईची प्लेयर, खरोखर मी माझ्या गावाकडं म्हणा किंवा कमिटीकडं श्रेयश कदम असून द्या किंवा डॉन असून द्यात, त्यांना कळकळीचं म्हणजे एवढं मला त्यांच्याबद्दल भरून आलंय की तुम्ही 10,000 रुपयाच्या टुर्नामेंटसाठी माझ्या गावात येता आणि खेळताय आणि माझ्या क्रिकेटसाठी तुम्ही योगदान दिलं सा, ह्याच्यापेक्षा क्रिकेटला मोठं देण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. एवढं एवढं दिलंय सा तुम्ही क्रिकेटसाठी माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी येऊन तुम्ही खेळायला इथं आणि तुमचा एक उत्कृष्ट पद्धतीचा परफॉर्मन्स केला सा. आज आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या टीमकडे बघताना आम्ही आमचे सगळे प्लेयर आमचे आहेत आम्ही असं म्हणून बघतोय. एक टीम होऊन दे, 2 होऊन दे, 3 होऊन दे, पण प्रत्येकाला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळावं आणि ते खेळायला मिळायसाठी जर ह्या पद्धतीनं खेळलो आपण तरच यातनं चांगले एक 10-15 प्लेयर घडतील आणि मुंबईपर्यंत जाऊन चांगला उत्कृष्ट खेळ करू शकतील. आणि हा संकल्पना जी आहे ही संकल्पना अविनाश दबडे असेल किंवा बाकीचे आमचे मित्र असतील, विशाल असतील, किरण खतकरच्या माध्यमातून सुद्धा किरणला सुद्धा आम्ही हे ज्यावेळी बोललो किरण खतकरना, चांगला विषय आहे तुमचा, पण हे तुम्हाला लोक मिळत जाणार का, आणि अशी जर लोक मिळत गेली तर तुमचं कायम 12 महिने ग्राउंड चालू राहील. आणि हे ग्राउंड चालू ठेवायसाठी 100% आम्ही आमच्या भागातनं जे काही लोक आम्हाला प्रतिसाद देतील ते प्रयत्न करतो. ही पहिली पायरी आहे आणि हे जर झालं तर सगळ्यांना एका छत्राखाली परत यायला मिळेल आणि एक ओपन टुर्नामेंट कायमस्वरूपी चालू ठेवायचा आपण 100% प्रयत्न करूया. तुमचा खरोखर कमिटीच्या वतीनं वैयक्तिक मी सगळ्यांचा तुमचा आभार मानतो. इथं तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आला, कारण हे तुमच्यासाठी खूप किरकोळ आहे आणि ह्या गोष्टीला तुम्ही क्रिकेटसाठी दाद दिलीच आहे. खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ आणि खूप खूप तुमचं आभारी आहे मी.